करायचं सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ जावकर मॅडम, तालुक्याचे अध्यक्ष संजयराव सावंत, तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय उदयशेठ जावकर, शहराचे अध्यक्ष संदीप केळकर, नाना कुलकर्णी आहेत, अजय साळवे आहेत। आपण सर्व पत्रकारांनी खरं तर खूप कमी वेळामध्ये आपल्याला निरोप मिळाले आणि आपण ह्या पत्रकार परिषदेला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दापोली तालुका हा उद्योगविरहित असलेला तालुका होता। या तालुक्यामध्ये भारतीय शिपयार्ड नावाचा एक प्रोजेक्ट आला 2007 सालच्या दरम्यान। कंपनी सुरू झाली, डेव्हलपमेंट सुरू झाल्या, वेगवेगळ्या पद्धतीचे तिथे बार्जेस रिग्स बांधायला सुरुवात झाली आणि काही फायनान्शियल क्रायसिसमुळे साधारणपणे 2014 सालपासून कंपनी थोडी डाऊनफॉल व्हायला सुरुवात झाली। म्हणजे त्याच्यामध्ये पगार अनियमित मिळणं, ऑर्डर वेळेवर पूर्ण न करणं, अशी वेगवेगळी जी काही कारणं असतील ती। यानंतर भारतीय कामगार सेना या युनियनने साधारण 2016 साली, बरोबर ना, 2016 सालच्या दरम्यान पूर्ण युनियन टेकओव्हर केली। त्यानंतर काही दिवस पगाराचा प्रश्न संपला, पण गेले अनेक वर्ष कामगार पगाराविना वंचित आहेत। दापोली आणि परिसरातील अनेक ठेकेदार ज्यांनी ह्या कंपनीला वेगवेगळा साहित्य पुरवठा केला, मटेरियल सप्लाय केलं आहे, या सगळ्यांची बिलं येणं पेंडिंग आहेत। ही रक्कम काही कोटींमध्ये आहे। या सगळ्यानंतर साधारणपणे 14 एप्रिल 2017 सालच्या दरम्याने लिक्विडेटरची, कारण कंपनी अवसायानात गेली, 2017 साली लिक्विडेटरची नेमणूक केली गेली आणि मग त्याच्यानंतर लिक्विडेटरने कंपनी ताब्यात घेणं, त्याच्यानंतर त्याची सिक्युरिटी वगैरे या सगळ्या गोष्टी लिक्विडेटरच्या ताब्यामध्ये गेल्या। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दरम्यानच्या काळामध्ये साधारणपणे काही महिन्यांपूर्वी स्क्वेअर पोर्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही भारतीय शिपयार्ड कंपनी अधिकृतरित्या टेकओव्हर केली। आता ही ऑफिशियल प्रक्रिया आहे आणि त्या मुद्द्यात मी आता जात नाही, म्हणजे मुद्दे ह्याच्या काही पलीकडच्या आपल्या सगळ्यांना एक पार्श्वभूमी माहिती असावी म्हणून मी हा सगळा विषय सांगतो आहे। स्क्वेअर पोर्टने ही कंपनी टेकओव्हर केल्यानंतर कंपनीच्या विषयामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंट सुरू झाल्या। दरम्यानच्या काळामध्ये 2017 सालपासून आजच्या तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, त्यांच्या वेगवेगळ्या अडचणी, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, जे स्किल्ड वर्कर होते, जे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन घेतलेले लोक होते, हे कंपनी हळूहळू बंद झाल्यानंतर हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निघून गेले। पण इथला जो भूमिपुत्र आहे, ज्याने इथे आपलं आयुष्य चांगलं जाईल असं गृहीत धरून कंपनी आली म्हणून वेगवेगळ्या डेव्हलपमेंट केल्या, काही लोकांनी कर्ज काढून घरं बांधली, लग्न केले, संसार उभे केले। आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, औषध उपचारासाठी सुद्धा पैसे नाही असे अनेक कामगारांची अवस्था ह्या काळामध्ये होती। या प्रत्येक काळामध्ये ज्या वेळेला 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 1 मे असेल, कामगार दिन, यावेळेला सर्व कामगार सातत्याने अनेक वर्ष आंदोलन करत होते आणि त्यांचं थकीत वेतन मिळावं, त्यांच्या कष्टाचे पैसे मिळावेत, ज्यांनी घाम गाळलाय कंपनी उभी करण्यासाठी त्या घामाचा मोबदला मिळावा म्हणून अनेक वर्ष हे आंदोलन सुरू होतं। मला सांगायला आनंद वाटतो की दाभोळचे आमचे नेते उदय जावकर, उदय शेठनी अनेक वर्ष ह्या कामगारांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करून ही सर्व युनियन ताकदीने चालवली। दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातल्या घडलेल्या राजकीय घडामोडी आपल्या सर्वांनाच माहीत आहेत। आम्ही काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार डॉक्टर निलेश राणेसाहेब यांच्याशी संपर्क केला। त्याचं कारण कंपनी तर चालू होते, पण कंपनीने टेकओव्हर केल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की भंगार विक्रेते अचानक दापोलीमध्ये तळ ठोकून बसले आणि निव्वळ भंगार विक्री या एका ध्येयाने प्रेरित होऊन अनेक मंडळींनी ज्यावेळेला इथे कामाला सुरुवात केली त्यावेळेला आमचं लक्षात आलं की जर या गोष्टी तातडीने थांबवल्या नाहीत आणि कंपनीची मशिनरी आणि कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर जर अशा पद्धतीने कापून तोडून फक्त भंगारमध्ये विकलं जाणार असेल तर इथल्या कष्टकऱ्याच्या हाताला 1 रुपयाची दमडीसुद्धा मिळणार नाही। म्हणून आम्ही राणेसाहेबांकडे आम्ही सर्वच पदाधिकारी जाऊन किंवा तुमची समर्थ कामगार संघटना जी आहे ती ह्या भागामध्ये ह्या कंपनी आता जी चालू झालेली आहे ह्याचं कारण आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, टेक्निकल त्यातला एक मुद्दा, ही कंपनी ऑनगोईंग आहे। ऑनगोईंग कंपनी स्क्वेअर पोर्ट शिपयार्डने विकत घेतलेली आहे आणि ऑनगोईंग कंपनी ज्यावेळेला विकत घेतली जाते त्यावेळेला स्वाभाविकपणाने त्याचे वेगवेगळे GST सकटचे अनेक लाभ त्यावेळेला झालेले आहेत। आता ह्या आकड्यावरील आता मी जात नाही, कारण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सगळंच काही डिस्क्लोज करणार नाही आहे,
कारण वारंवार अशा पद्धतीने वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन अनेक मंडळींना उघडं पाडण्याची गरज कदाचित या नंतरच्या कालखंडामध्ये पडणार आहे. त्यामुळे ऑनगोईंग कंपनी विकत घेतल्याचा फायदा स्क्वेअर फूट शिपयार्डने वेगवेगळ्या पद्धतीने घेतला आणि या भागामध्ये कामाला सुरुवात केली. पण ज्या क्षणी असं आमच्या लक्षात यायला लागलं किंवा भंगारवाले येत आहेत, आम्ही राणेसाहेबांना भेटलो आणि दाभोळमध्ये निलेश राणेसाहेब आले आणि त्यांनी समर्थ कामगार संघटना त्यांची जी आहे त्याचे डॉक्टर नितेश राणेसाहेब, आमदार नितेश राणेसाहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि निलेश राणेसाहेब त्याचे सल्लागार आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून ही संघटना स्थापन केली आणि त्याची पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. ज्यावेळेला आम्ही प्रक्रिया संघटना नवीन स्थापन केली, भारतीय जनता पार्टीचा एक नेता येऊन संघटना स्थापन करतो, त्याच्यामागची भूमिका पण समजून घ्या. कारण BKS जी जुनी संघटना आहे ही ठाकरे गटाकडे होती आता, आणि भारतीय जनता पार्टीचा एक नेता येऊन इथे संघटना स्थापन करतोय, कंपनी सुरू होते. या सगळ्या गोष्टीनंतर काही वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना दापोलीमध्ये सुरुवात झाली. आता एक नवीन संघटना स्थापन झाली, कामगार संघटना. काय हरकत नाही, कारण प्रत्येक कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही वेगवेगळी संघटना ती स्थापन होऊ शकते. काय होईल नंतरचा काळ ठरवेल. पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने इथे येऊन ज्या क्षणी ही संघटना सुरू केली आणि कामगारांच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये नोकरी लागण्यासकट, कंत्राटी कामगार घेण्यासकट अनेक विषयामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट द्यायला सुरुवात केल्यानंतर काही मंडळींच्या थोडंसं चलबिचल इथे सुरू झाली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः पालकमंत्री उदय सामंत साहेबांना मुंबईत भेटलेलो होतो त्यांच्या निवासस्थानी. त्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद ह्या विषयामध्ये मला दिला होता. कामगार संघटनेबरोबर त्यांची आमची मिटिंगही होणार होती, पण दुर्दैवाने त्यांच्या व्यस्ततेमुळे झाला नाही. पण पालकमंत्री महोदयांनी खूप चांगली सकारात्मक भूमिका